हॅलो नमस्कार मंडळी. तर आज आहे गुरुवार आणि श्री स्वामी समर्थ. सगळ्यात अगोदर गुरुवारच्या तुम्हाला आणि गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आहे विशाल. विशाल हे बघा, विशाल हे बघा, विशाल विशाल हाय कर. ओके, हाय करतोय विशाल. आणि ना माझं जस्ट आत्ताच आवरून झालेलं आहे. थोडीशी किचनमधली आणि थोडीशी सगळ्याच घराची थोडी थोडी साफसफाई केली. ते बघा माझा फ्रीज कसा चमकतंय. मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. हे पहा, फ्रीज पूर्ण क्लीन केलाय आणि इथं पण पूर्ण क्लीन केलं हे सगळं. आणि इकडं पण मस्त सगळं आवरून घेतलंय. थोडेसे भांडे पण मस्त आवरून घेतलेले आहेत. आणि इकडं ना देवाचं आवरायचं राहिले, ते पण उद्याच्याला आवरून घेणारे आहे थोडंसं. आणि इथं पहा मग भांडे वगैरे धुवून घेतले, तर ते पण लावायचे राहिले इथं, त्याच्यामुळे थोडंसं रिकामं. आणि इथं बघा विशेष काय चाललंय, ॲपल खातोय ते. आता तुम्हाला बोलते फ्रंट कॅमेराने. आणि इथं मी पुढच्या घरातलं पण आवरून घेतलं, हॉलमधलं पण, तर तुम्हाला दाखवते. पण थोडं थोडं आवरलंय नाही बघा. आवरलं की परत राडा गेला बघा विशालनी. बघा त्याची खेळणी ते परत पसरून घेतली. आणि दिवार असा होता, तर मी थोडासा असा करून घेतला आहे, कारण आम्हाला इथं गणपतीचं बघायचं डेकोरेशन छान झालं, तर इथं गणपती आम्हाला टेबलवर बसवायचं आहे. आणि इथं बघा हे बाकीचं काढलं आहे सगळं, मशनीचा पसारा. तर हे पहा माझा पसारा, म्हणजेच माझ्या मशनीचं सामान गिरायकाचे. तर हे पण पूर्ण टप भरलेला आहे. इथं पण आहे वरती काही शिवून झालेलं आहे, थोडं शिवून झालेलं आहे, बाकीचं सगळं शिवायचं राहिलेलं आहे. आणि बघू आता कामं तर होतीलच, पण घरातली साफसफाई पण थोडीशी झालीच पाहिजे. तर माझी बाकीची सगळी साफसफाई झालेली आहे. आणि इथं फक्त थोडासा कपाट आहे ना, त्याचं काच मला पुसायची आहे. आणि इथं बघा TV पण थोडासा पुसून घ्यायचा आहे मला, थोडंसं वरतून काच पुसायची, बाकी सगळं झालं क्लीन. आणि इकडं तर थोडासा विशालचा पसारा आहे, ते मी सगळा व्यवस्थित भरून ठेवला होता, पण त्यांनी परत काढला. तर त्याचं असंच असतं दिवसभर, किती क्लीन केलं तरी तो पसारा करतो. तर इथं बघा कसा बसलाय. हे बघा विशाल ॲपल खातोय. तर विशाल काय करतो ॲपल खातो. कसा खातोय ॲपल, दाखव बरं कसा खायचा ॲपल. तसा खायचा. आणि तू नीट बस ना, मग सायकलवर पडशील ना खाली. हां, काय म्हणशील आपल्या सगळ्या सबस्क्रायबर फॅमिलीला? लवकरात लवकर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा विशाल तुम्हाला आवडतो का नाही. हां, आवडते विशाल. ते विचारायचं, कमेंट करायच्या आधीच विशाल सांगते की आवडते विशाल. हां, माझा विशाल खूप क्यूट आहे नाही का विशाल. त्रास पण तितक्यापेक्षा जास्त देतोय. जितका क्यूट आहे ना, तितक्यापेक्षा त्रासच जास्त देतोय नाही का विशाल. हा. तर चला, तर मग आता हे सगळे कामं पडलेत, मी काढून ठेवले. तर मला जे जे घ्यायचे तर आता शिवायला गौरी गणपतीचे ते जे द्यायचेत ना ब्लाऊज, तेच मी आता घेणार आहे. बाकीचे सगळे कपाटात ठेवून देणार आहे. जे जसे द्यायचे तसे मग काढता येते. आणि बाकीचं तर आवरले. आणि आता आवरता मी बोलते आता तुम्हाला फ्रंट कॅमेराने. तर मग विशालच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि प्लीज म्हणण्यापेक्षा ना, तर तुम्ही शेअर केलं तर सबस्क्रायबर पण वाढतील. तर इथं आता मी तुम्हाला दाखवते माझं किचन. तर किचन जितकं आवरेल तितकं खराब होतं. म्हणजे कसं होतं, विशाल म्हणजे काय, विशाल आहे आमचा, खूप त्रास देतो आणि खूप असं म्हणजे वैताग देतो. पसाराचा इतका करतो ना, काही बघायचंच काम नाही. आता आवरता मला अख्खे 4-5 वाजलेत. आणि इथून पुढं अजून मग मला 1-2 ब्लाऊज शिवायचे होते, तर ते पण करून शिवून घेणारे. आणि आता थोडासा चहा पिणार आणि मग शिवणार 2 ब्लाऊज. आणि मग संध्याकाळी परत मग ब्लाऊज द्यायला जायचं. परत बाकीची पण काम येतं आवरायचं. आणि थोडंसं डेकोरेशनचं सामान तर ते पण आणायचं. बघते रात्रीचं त्यांना वेळ मिळाला तर आणू, नाहीतर मग उद्या किंवा डायरेक्ट परवा सकाळी डेकोरेशन करायचं, मग नंतर गणपती आणायचा, असं काहीतरी चाललंय. बघू आता त्यांना वेळ मिळेल तेव्हा. कारण की मला एकटीला बाजारात नाही जाता येत, विशाल पण सोबत असतो. आणि एकटीला बाजारात जायचं म्हटलं विशाल खूप जास्त वैताग देतो, हे घे ते घे. आणि विशाल काही शांत बसत नाही. बाहेर गेल्याच्या नंतर ना ते नुसता पळत राहतो. त्याच्यामुळं ना
त्याला एकटीला मला घेऊन जाणं पॉसिबल नाही आहे, त्याला एकटीला सांभाळलं नाही जात मला, तर ते असले ना सोबत तर मग त्याला घेऊन बसतात आणि मग मला जे काही घ्यायचं असेल बाजारामध्ये ना तर मग मी ते घेत असते. मग त्याच्यामुळं मग ते सोबतच लागतात मला. आणि इथून आहे ना बाजारात जायला बरंच लांब आहे, म्हणजे 1 किलोमीटर तरी असेल, तर मग इतकं चलत जाणं पॉसिबल होत नाही, गाडीवरच जावं लागतं आणि त्यांच्यासोबतच. मग त्याच्यामुळं मी काही चलत जात नाही. नगर पण 2 किलोमीटर लांब आहे इथून, तर मग नगरला पण जायचं असल्या गाडीवरच जाते मी सामान आणायला. तर माझं आठवड्यातून 3-4 वेळा किती वेळा जाणं होतं, म्हणजे असं सारखं नेहमी मशनीचं सामान वगैरे आणायला तर मग माझं आवरायचं झालं आहे आणि म्हटलं ठीक आहे आता चला चहा वगैरे पिऊया. आणि आता बोलते तुम्हाला आता नंतर. तर पुढच्याच व्हिडिओमध्ये आता डायरेक्ट भेटूया, कारण आता शिवायला बसायचं आहे आणि मग बाकीचे कामं वगैरे आवरायचे. परत सोनू पण येते शाळेतून, तिचा पण थोडासा अभ्यास घ्यायचा, सगळे रात्रीचा स्वयंपाक वगैरे करायचा. जर रात्री शूट केलं तरच थोडंफार करीन, किंवा नाही केलं तरी मग ठीक आहे, चला बघते. शूट झालं तर नक्कीच करेन. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काय विशाल, बाय बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.